राजा, आपलं एवढं छान गप्पा चालू आहेत, त्याच्यामध्ये आत्ता मगाशी बघता बघता मी जस्ट पाहिलं तिथे हा जो आपला एक काय म्हणतात रॉयल क्रेस्ट. सो याच्यावर लिहिलेलं आहे सत्यमेव जयते. आणि याच्यासारखंच अजून आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे आपलं गव्हर्नमेंटचं जे आहे महाराष्ट्र सरकारचं, भारत सरकारचं जो एक क्रेस्ट आहे त्यावर. तर ह्याची स्टोरी अशी आहे की जर का तुम्ही बघितलं ना, प्रत्येक राजघराण्याला एक क्रेस्ट असतं. आज जसं तुम्ही बघायला गेला तर प्रत्येक कंपनीला लोगो असतो. तर तसं साताऱ्याचं क्रेस्ट जर का तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती जय तुळजाभवानी लिहिलेलं आहे. बरं. तसं अशा वेगवेगळ्या फॅमिलीजचे वेगवेगळे क्रेस्ट आहेत. तसं अक्कलकोटच्या क्रेस्टवरती सत्यमेव जयते लिहिलेलं आहे. ओके. जेव्हा इंडियाला इंडिपेंडन्स मिळाला तेव्हा अक्कलकोट आणि ह्या सगळ्या स्टेट्स मर्ज झाल्यापासून म्हणून आपलं एक देश बनला. तर इंडियन गव्हर्नमेंट जेव्हा फॉर्म होत होतं तर तेव्हा त्यांनी हे सत्यमेव जयते क्रेस्ट त्यांना स्टंबल अपॉन झाला आणि तेव्हा त्यांनी तो आपल्या देशासाठी इनकॉर्पोरेट करून घेतला. तर तेव्हा विजयसिंग महाराज होते. तेव्हा त्यांनी विजयसिंग महाराजांना विचारलं की आम्ही हा क्रेस्ट आम्हाला भारत सरकारला घेऊ आणि आम्ही तुम्हाला रॉयल्टी पे करतो त्याच्या. पण विजयसिंग महाराज म्हणाले की मला रॉयल्टी वगैरे नको, आमची ही फॅमिली हा क्रेस्ट 1707 सालापासून वापरते, एवढे जनरेशन वापरते अंटिल इंडिपेंडन्स. तर आम्हालाही हा क्रेस्ट पुढं वापरू द्या, आम्ही पण हा क्रेस्ट वापरू आणि तुम्ही पण वापरा, आम्हाला तसं काही अडचण नाहीये. सो अदर देन द आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सोडल्यास फक्त अक्कलकोट राजघराणं हा सत्यमेव जयते हा त्यांच्या क्रेस्टवरती वापरू शकतो. ही खूप मोठी अक्कलकोटसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही जर का आपल्या देशाचा साईज बघितला आणि अक्कलकोट स्टेटचा साईज बघितला तर खूप खूप छोट्या स्टेटचं एक कॉन्ट्रीब्युशन आपल्या देशाच्या फॉर्म होण्यासाठी अक्कलकोट राजघराण्याकडनं झालं. हे पण जसं 40-50 वर्ष मागचा इतिहास, अक्कलकोटचा इतिहास दबत गेला आणि दुसरा म्हणजे जो इतिहास नाहीये तो इतिहास लोकांपर्यंत येत गेला, तसंच मी आता हा अक्कलकोटचा जो सत्यमेव जयतेचा हा जो आहे क्रेस्ट तो पण आता हळूहळू लोकांपर्यंत पुरवणार आहे किंवा लोकांना माहीत पाहिजे हा कुठून आला. स्पेशली अक्कलकोटच्या नागरिकांसाठी खूप मोठी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपण जेव्हा अक्कलकोट मधून देश आणि जे गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये काम करतात त्यांच्यासाठी तर स्पेशली दररोज वाचतात, त्यांच्या शिक्क्यावरती पण सत्यमेव जयते लिहून येतं. खरंय. त्यामुळे आता प्रोपोगेंडा म्हणण्यापेक्षा आता हा क्रेस्ट लोकांपर्यंत आणण्याचं काम मी तर सुरू करणार लवकरच. तुम्ही आता हा मुद्दा काढला म्हणल्यानंतर मला आता वाटतंय की आता हे लोकांपर्यंत पण तसं पोचवलं पाहिजे बेसिकली.